नमस्कार मंडळी, मी आहे आरोवाला आपला किल्लेदारला तर ओळखतच असाल. चाकणमध्ये गेले काही वर्ष मी आपल्या आरो फिल्टरची कामं खूप करतोय आणि तुम्हाला त्याचा अनुभव आला असेल. काही ठिकाणी आम्ही चुकलोही असेल, काही ठिकाणी आम्ही बरोबरही असेल. पण आता मी असं ठरवले की आपल्या जे आरोवाले आहेत किंवा आपले जे कस्टमर आहेत त्यांना निरोगी राहण्यासाठी किंवा त्यांचा फिल्टर निरोगी उत्तमरित्या काम करण्यासाठी आम्ही रोज तुम्हाला छोटे छोटे टिप्स देणार आहोत. तर आजपासून आम्ही आमची वेब सिरीज चालू करतोय, आरोवाले किल्लेदार. आम्ही राहतो शिक्रापूर रोड, चाकण, कडाच्या वाडीमध्ये. तर मंडळी, आपण आता आपले फिल्टर बसवलेले आहेत, पण बसवल्यानंतर काही गोष्टी आपल्या टेक्निकल जे असतात आमचे इंजिनियर्स त्यांनी सांगितलेलं असतं किंवा त्यांनी सांगितलं नसतं, तुम्ही विसरले जाता. तर आजपासून आपण आपल्या काही छोट्या छोट्या गोष्टी जे आपल्याला आपल्या आरोची काळजी घेतली पाहिजे, त्या काळजीमुळे तुमचाही फायदा होतो आणि तुम्ही ज्यांना पाणी विकताय त्यांचाही फायदा होतो. तर आपण सुरुवातीपासून काय करणार आहे, सुरू ज्या वेळेला आपण आपला फिल्टर करतो त्यावेळेला सर्वात महत्वाची जी पद्धत आहे ती म्हणजे आपली बॅकवॉश आणि रिन्स. आता बॅकवॉश आणि रिन्स म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. फक्त प्लांट घेणं आणि प्लांट लावणं आणि चालून पाणी विकणं एवढंच फक्त मर्यादित राहिलेलं आहे. तर मंडळी, आपण बॅकवॉश आणि रिन्सची पद्धत समजून घेऊया. तर आपले जे दोन सुरुवातीचे सिलेंडर असतात निळ्या कलरचे, आपण त्याला पहिला जो असतो त्याला सँड फिल्टर म्हणतो आणि दुसरा जो असतो त्याला कार्बन फिल्टर म्हणतो. तर सँड म्हणजे काय? आता सँड म्हणजे काय, आपण प्राचीन काळामध्ये जर पाहिला असेल तर गारगोटीचा खडा असतो. तो गारगोटीचा खडा एका क्रशरमध्ये टाकून एक 3-4 प्रकारचे बारीक मोठे लेअर केले जातात. आता हा गारगोटीचाच खडा का वापरला जातो, तर याच्या मागचं एक कारण आहे. हा गारगोटीचा खडा काय करतो, आपल्या पाण्यामधले जे असणारे आयर्न धातू जो आहे ते शोषून घेण्याचं काम हा गारगोटीचा खडा केला जातो, जो दुसरा आपला स्टोन किंवा खडा कळत नाही. तर हे गारगोटीचे खडा आपण 3 स्टेपमध्ये म्हणजे बारीक मोठा 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 असं करतो. तर सुरुवातीला जो आपला सँड फिल्टर असतो त्याचं काय काम असतं की तुमच्या खालच्या रॉ वॉटर टँक जे आहे आपला किंवा ओव्हरहेड टँक मध्ये असतो त्याच्यामध्ये समजा काही बारीक कचरा वगैरे असतो, गढूळपणा असतो, तर ते गाळण्याचं काम जे असतं हा सँड फिल्टर करतो. तर तुम्ही मंडळी पाहिला असाल तर सँड फिल्टरच्या वर एक काळ्या कलरचा वॉल असतो आणि त्याच्यावर आकडे लिहिलेले असतात, 1, 2 आणि 3. आता 1 म्हणजे काय, 1 म्हणजे तुमचं येणारं पाणी जे आहे ते फिल्टर करून पुढे जाणे. ठीक आहे. आता 1 नंबरवर जेव्हा तुम्ही ठेवताय त्यावेळेला तुमचं फिल्टर हा रनिंग कंडिशन मध्ये असतो, म्हणजे पाणी तुमचं येणारं फिल्टर होऊन पुढे जात असतं. आता रोज जे तुम्ही फिल्टर पाणी वापरलं जातं किंवा पाठीमागून येणारा जो गाळ आहे तो तुमच्या त्या निळ्या सिलेंडरमध्ये, त्याला आपण सँड फिल्टर म्हणतो, त्याच्यामध्ये अडकला जातो. बरं, तो काढला जात नाही. तर तो काढण्यासाठी कंपनीने त्याला ऑलरेडी बॅकवॉश आणि रिन्स ही पद्धत दिलेली आहे. आता बॅकवॉश म्हणजे काय, जर आपण त्या वॉलवर पाहिलं असेल तर 2 नंबर आणि 3 नंबर असे लिहिलेले असतात. ज्यावेळेला तुम्ही 2 नंबरवर वॉल ठेवता त्यावेळेला त्या पंपातून जे येणारं पाणी आहे ते खालून वर सरकलं जातं आणि खालून सगळा गाळ जो आहे तो धुवून वरच्या साईडून फेकला जातो. ह्याला म्हणतो आपण बॅकवॉश. तसंच 2 नंबर झालं की आपण 3 नंबर मध्ये येतो. 3 नंबर म्हणजे काय, 3 नंबर ही सर्व्हिस आपल्याला रिन्स म्हणून वापरली जाते. तर रिन्स म्हणजे काय की जेव्हा तुमचा समजा खालून कचरा साफ केल्यानंतर काही कचरा परत वर अडकला जातो, तर तो परत वरून साफ करण्यासाठी रिन्स ही पद्धत वापरली जाते. तर सोप्या भाषेत सांगायचं कसं की एखाद्या भांड्यामध्ये जर आपण एखादं माती किंवा जर घेतले तर ते धुण्यासाठी जी पद्धत आहे म्हणजे खालून एकदा धुतणं आणि वरून एकदा धुतणं, ह्यालाच बॅक वॉश आणि रिन्स ह्या 2 पद्धती वापरून आपण सँड फिल्टर हा रोजच्या रोज किंवा मिनिमम 8 तास तुमचा प्लांट चालला तरी बॅकवॉश रिन्स प्रोसेस झाली पाहिजे. तशी सेम पद्धत आपली कार्बन फिल्टरमध्ये येते. कार्बन फिल्टरवर तुम्ही जर पाहिलं असेल मंडळी तर त्याच्यावरही 1, 2 आणि 3 असे आकडे लिहिलेले असतात. त्या आकड्यानुसार जर तुम्ही 1 नंबरला ठेवला तर तुमचं फिल्टर प्रोसेस आहे, म्हणजे येणारं पाणी फिल्टर होतं आणि पुढे आपल्या मेम्ब्रेनला फिल्टरला जाऊन ते फिल्ट्रेशन होतं. तर आपल्याला कार्बन फिल्टर ही त्याच पद्धतीनं करायला पाहिजे जसं आपण सँड फिल्टर करतो. जसं आपण 2 नंबरवर ठेवल्यावर त्याला बॅकवॉश होते आणि 3 नंबरवर ठेवल्यानंतर रिन्स होते. ही जी पद्धत आहे ही कमीत कमी आपण दिवसातून एकदा किंवा 2 दिवसातून एकदा तर केलीच पाहिजे. तर मंडळी, ह्याचे फायदे काय तुम्हाला सांगतो. ह्याचा फायदा असा आहे की तुमची जी सिस्टीम आहे
त्याच्यातून येणारा जो पाठीमागून गाळ कचरा वगैरे आहे तो निघला जातो आणि तुमचा फिल्टर जो सेकंड नंबरला असतो, ज्याला आपण जम्बो फिल्टर म्हणतो, जे निळ्या छोट्या याच्यामध्ये राऊंडमध्ये असतात, त्याची घाण होण्याची जी प्रक्रिया आहे किंवा तुमच्या फिल्टरची जी लाईफ आहे ती वाढली जाते. म्हणून मंडळी, तुम्ही न चुकता रोज कमीत कमी 2 दिवसात किंवा 1 दिवसात मिनिमम आपला 8 तास प्लॅन चालला की तुम्ही बॅकवॉश रिन्स ही प्रोसेस करा. ज्याच्यामुळं काय होईल, तुमच्या फिल्टरची, तुमच्या मीडियाची आणि तुमच्या फिल्टरेशनची युनिट किंवा त्याची लाईफ चांगली वाटेल. तर कसं वाटली माहिती तुम्हाला आम्ही सांगितल्याबद्दल? काही कमेंट्स असतील, काही सजेशन असेल तर आम्हाला कृपया कळवा. आमच्या खालील नंबर प्रमाणे आहे 967367